हे श्री गजाननाला नमस्कार असो. एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूंना विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर रेंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण फार दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूंकडे गेले. तेथे त्यांनी त्यांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर व रवा हे सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधुबांधव, परिवार व मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांचं भोजन करावे. सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. हरे नमः. श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय ते समाप्त. श्री सत्यनारायण भगवान की जय. सुतोवाच. सुत पुढे सांगतात, पूर्वी सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला आता दया येते. तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे असे सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून त्यांनी त्याला सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली. तेव्हा त्याने उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करीत असता एक मूळ विक्या तहान लागली म्हणून तेथे आला. सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच थांबला. नंतर त्याने या व्रताची माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ धन मिळाले. तेव्हा त्याने उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला आणि शेवटी सत्यनारायणपुरात गेला. हरे नमः. श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय ते समाप्त. श्री सत्यनारायण भगवान की जय. पूर्वी उल्कांप नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस नदी तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. त्या साधवाण्याला संतती नसल्यामुळे त्याला फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली. 9 महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळेस सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. परंतु त्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. तेव्हा भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. ते हकीकत आता ऐका. थोड्या दिवसात तो साधू आणि व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथे चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली. द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधवाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. राजाने फारसा विचार न करता त्यांना बंदीत टाकले. इकडे साधवाण्याच्या घरी चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची पत्नी व मुलगी यांना आतोनात दुःख त्या घरोघर भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून ते तेथेच थांबली. नंतर तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधवाण्याच्या पत्नीला सत्यनारायणाची आठवण तिने सत्यनारायणाचे पूजन केले. वा जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. सत्यनारायणाने संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे 2 वाणी तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणविले व तो त्यांना म्हणाला, वैशुहू, दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा.
असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधवाण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची तयारी करू लागले. हरे नमः हरे नमः. सत्यनारायण कथेचा तिसरा अध्याय ते समाप्त. श्री सत्यनारायण भगवान की जय. नंतर त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता सत्यनारायणांनी संन्यास वेश घेतला व ते त्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते दोनवाणी उपवासाने त्यांना म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण ते आमची नौका पालापाचोळने भरलेली आहे. हे असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधवाने बघतो तो काय, हलक्यापणामुळे नौका पाण्याच्या वर जास्त आलेली. त्याचबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्याने भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय दुःख करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच दुःख करीत बसू नका. त्या संन्याशाच्या शापामुळे हे सर्व झाले आहे. आपण त्याला शरण जाऊ. म्हणजे सर्व नीट होईल. साधवाने जावयाचे बोलणे ऐकून साधवानी भगवानांसमोर गेला. नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, माझ्यावर कृपा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधवानाला देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधवानी नौकेवरून येऊन बघतो तो काय, नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधवाण्याने मित्रांसह व जावयासह सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर तो नौका पाण्यात लुटून घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळविण्याकरता पाठविला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधवाण्याची पत्नी पती दर्शनासाठी बंधाऱ्यावर गेली. जाताना मुलीला श्री सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा तर केली, परंतु ती पतीच्या दर्शनात अति उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंधाऱ्यावर गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावती दुःखाने विव्वल होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेला साधवाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. नंतर जो साधवाने म्हणाला, हे संकट टळेल तर मग मी श्री सत्यनारायणाची पूजा करीन. ते ऐकून दीन दयाळू आकाशवाणीने सत्यनारायण भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. हे आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली. तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली. तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधवानी प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा करू लागला. या लोकी तो सुखी झाला आणि शेवटी सत्यनारायणपुरात गेला. हरे नमः हरे नमः. श्री सत्यनारायण कथेचा चौथा अध्याय येथे समाप्त. श्री सत्यनारायण भगवान की जय. सुतवाच पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस शिकार करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायणाचे पूजन करीत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजा पुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. परंतु राजाने प्रसादाचा अभ्यार केल्याने म्हणजेच त्याग केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे, धनधान्य संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला. पण नमस्कार करून आदरपूर्वक त्याने सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धन, पुत्र व ऐश्वर्यांनी संपन्न होऊन शेवटी सत्यनारायणपुरात गेला. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो, फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो, त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धन, धान्य सर्व वस्तूंचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो. यात काही संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फल मिळते. त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होते. मुनिहो, असे हे पुण्यकारक व्रत मी तुम्हाला सांगितले. या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्यपठण किंवा श्रवण करतो त्याचे सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात. यात काही शंका नाही.
हरे नमः श्री सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय ते समाप्त. श्री सत्यनारायण भगवान की जय.